हॅलो गाईज, हम जा रे. आम्ही आता चाललोय ब्रंचसाठी, पण आम्ही खूप लेट झालोय आणि आम्ही आता वेटिंग करतोय आमच्या फ्रेंडचा, पण ते अजून आलेले नाही आहेत. आय होप से तो लवकर येतील आणि आम्ही लवकर पोहोचू, कारण आम्हाला खूप जोराची भूक लागली आहे. ह्याचं तोंड बघा कसं झालंय, त्याला पण खूप भूक लागली आहे. आम्ही खूप लेट झालोय है ना मिया. त्याला काही बोलायचंच नसतं, नेहमीच येतच ते सडू फेस. हॅलो फ्रेंड, चलो गोवा. इथं काय वॉशिंग सेंटर आहे का? गोवा. हो, वॉशिंग सेंटर. हॅलो. चलो इकडूनच घेऊ का डबल? हा घ्या घ्या. एवढी जागा आहे तिथं. लेट्स गो गोवा. येस, गोवा. ब्रंचसाठी गोवा चाललोय आपण. चला गोवा गोवा. आमचं मिहान बघा कसं ध्यान आई नाही राहत. आलाय ना. त्याचं नेहमी आहे ते ब्लॉग काढायला लागलं ना की तो एकदम सडू फेस होऊन जातो त्याचा. इथं सेम प्रॉब्लेम आहे. ती मसाली आहे आजकाल. आजची जनरेशन नाहीये. आजकाल जनरेशन ऐसी आहे. काय मग कुठे जायचंय आपण आता? हा बाकी कोण येतोय का नाही? अजून कोण येतोय का नाही? नाही आपलंच दोनच फॅमिली फक्त. मी याला विचारलेलं, गणेशला विचारलं, ते बोलले की वर्किंग आहे. त्यांना फक्त सॅटर्डेला सुट्टी. वर्किंग आहे. सॅटर्डेला काल सॅटर्डे सुट्टी होती. ते बोलले काल सुट्टी होती. घरी सुट्टी आणि असते. मी पण बिझी आहे. आज जास्त काम होतं. हा, सॅटर्डे संडे सुजाताला काम जास्त. मेन माणसाला तर घ्या काय नाही. मेन माणूस घेतलं त्यांनी पण हाय केलं सगळं पहिलेच. काय करू आम्हाला हाय हाय होऊन हाय हाय होऊन दे. इथं कॅनव्हासला काय असते? 4% डिस्काउंट भेटेल आपल्याला मेंबरचा. 499 ला अनलिमिटेड असतं का? पुढे आता आपण कॅनव्हासला 4 की 599 आता आजचं काय असेल माहित नाही. 499 किंवा 599 असं. बघू ना. मी बघते ना मोबाईल. पिक्चर का असेल. खोल ना, खोल काच. हात पण 2 मिनिट हात पण. ते खाण्याच्या नादात ना मी व्हिडिओ बनवायचा बंद झाला माझा. अमेझिंग टेस्ट. सगळे कसे ना तुटून पडलेत, कारण की सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली. त्याच्यामुळे व्हिडिओ मध्ये खूप जास्त देरी होती. स्कूप कुठे बघ तिथे नाही आहे. स्पून नाही घे, स्पून नाही. हे ओपन करून दाखव. घेऊन घे पहिले ते ना.
जाईल. संपल्यानंतर मग काय व्हिडिओ काढणार आहे मी. माझ्या ह्याच्यात पण टाक गुलाबजामुन. बस ओके. रोटी अरे चिकन गारा, पनीर मखनी, सब्जी कढाई आणि हे काय दाल तडका. राईस खाता. स्टीम राईस तर नाही आहे. हे पाट थाई नूडल्स आणि कढी विथ पकोडा. नान पण खतम आहे. तेच गुलाबजामुन. मयांना खूप जास्त थंडी वाजते म्हणून तर ॲक्टिव्हिटी करतोय की थंडी कमी लागावी म्हणून. कारण की खूप कूलिंग झालं आहे आणि आम्ही बरोबर AC च्या समोर बसलो आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट AC आमच्या टेबलवर येत आहे. आणि विहान बघा आईस्क्रीमवर आईस्क्रीम आणतो.